आपल्यासोबत शशिकांत शिंदे आहेत. काय सांगणार, सभागृहात काय घडलं? 5 दिवसाचं निलंबन झाल्याचं कळतंय, काय सांगणार? खरं म्हणतं तर निलंबन हे चुकीचं आहे असं मी सांगतो, कारण आम्ही प्रयत्न करत होतो की हे निलंबन होऊ नये किंवा कारवाई होऊ नये, मार्ग निघावा, सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष असा समन्वय साधला जावा, अशा प्रकारची आमची प्रामाणिकपणाने इच्छा होती. दुर्दैवाने त्यामध्ये आम्हाला यश आलं नाही. आम्ही सभापती आणि सत्तारूढ लोकांशी चर्चा करत होतो की काल झालेल्या घटनेच्या बाबतीमध्ये समन्वय करून चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून आपण प्रयत्न करूया, पण त्यात यश आलं नाही. त्यामध्ये आमची विनंती होती की दानवेंनी त्यांची भूमिका सभागृहात मांडावी, पण त्यांना भूमिकाच मांडायला दिली नाही आणि डायरेक्ट निलंबन ठरवून केल्यागत झाल्यामुळे ती अडचण झाली. म्हणजे सत्तेतील लोक रडीचा डाव करतायत असं वाटतंय का? असं आहे, शेवटी सभागृहाचं कामकाज चालताना विरोधी पक्ष असावा लागतो. मग विरोधी पक्षच ठेवायचा नसेल तर हेटून काम करायचा प्रयत्न होतो, हा त्याचा संदेश आहे. एकूणच ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या पद्धतीचं सभागृहातील वक्तव्याची घटना घडते, याच्यामध्ये फक्त विरोधी पक्ष नेत्यावरच कारवाई झाली का? प्रसाद लाड यांच्यावर काही कारवाई झाली आहे खरं का? म्हणलं तर त्यांचं पण म्हणणं होतं की त्यांनी पण तशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं. मी काय प्रत्यक्ष पाहायला नव्हतो, परंतु त्यांच्यावर पण कारवाई करावी अशी मागणी होती. परंतु ते म्हणणार की तशा पद्धती काही झालं नाही असं सांगितल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही, पण एकतर्फी कारवाई झाली असं आमचं म्हणणं होतं. सुसंस्कृत महाराष्ट्राला ही शोभणारी गोष्ट आहे का? 2 लोकप्रतिनिधी थेट सभागृहात आणि त्या ठिकाणी सभापती नीलम गोऱ्हे असताना ज्या पद्धतीची भाषा वापरतात, ही सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट आहे ही का? गोष्ट होऊ नये याचीच आमची प्रामाणिक इच्छा होती, पण दुर्दैवाने ती गोष्ट झाली, सत्य आहे. आता त्यातून मार्ग काढणं, एखादा शब्दाचा बाण गेला तर तो परत आणणं मुश्किल असतं, पण त्यातून मार्ग काढणं आणि समन्वय साधून मन जुळवणंही गरजेचं असतं. आम्ही तो प्रयत्न करत होतो, पण त्यात यश आलं नाही. आज दिवसभरामध्ये सभागृहामध्ये काय घडलं, त्यावर काय सभागृह नेत्यांनी काय सांगितलं? फक्त एकावरच कारवाई का केली? नाही, आता त्यांनी ठरवून सांगितलंय संसदीय कार्यमंत्र्यांनी की त्यांच्यावर कारवाई केली, त्याप्रमाणे कारवाई त्यांनी केली. आता आज आम्ही तर बहिष्कार टाकलेला आहे, उद्या ठरवू सकाळपासून काय करायचं ते. तर हे आपल्या सोबत होते शशिकांत शिंदे, ज्यांनी सांगितलं की विरोधी पक्षाचा गळा दाबण्याचं काम हे सरकार करत आहे. रडीचा डाव करून विरोधी पक्ष नेत्याचं थेट निलंबन करणं योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, विधान भवन, मुंबई.